आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. देशभरात दुर्गापूजेचा उत्साह. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या दुर्गाष्टमीनिमित्त शुभेच्छा. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर कार्यक्रमांना सुरुवात. दीक्षाभूमी परिसरात आकर्षक रोषणाई. 24 ऑक्टोबरच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांची घोषणा. आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत न्यूझीलंड सामन्याला सुरुवात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दुर्गापूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गापूजेचा हा सण असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर न्यायाच्या विजयाचं प्रतीक आहे. हा सण आपल्याला स्त्री शक्तीचा आदर करण्याची प्रेरणा देतो, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. हा सण आपल्याला दुर्गा मातेच्या अद्भुत शक्तीची जाणीव करून देतो. माता दुर्गा सर्वांना चांगलं आरोग्य, सुख आणि समृद्धी देवो, अशी आपण प्रार्थना करतो, असं उपराष्ट्रपती धनखड यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुर्गापूजेच्या शुभेच्छा देताना दुर्गा मातेकडे नागरिकांचं आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी प्रार्थना केली आहे. नवरात्रोत्सवाच्या सणाचा 8वा दिवस अर्थात दुर्गाष्टमीचा सण आज देशभरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातोय. या दिवशी भाविक विधिवत महागौरी माता आणि कन्यापूजन करतात. या निमित्तानं देशभरातील अनेक मंदिरांमध्ये होम हवन केलं जातं. राज्यात नवरात्रोत्सवानिमित्त ठिकठिकाणी रात्री गरबा, दांडिया कार्यक्रमांचं आयोजन होतंय. काल, आज आणि उद्या गरब्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनानं रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. आकाशवाणीवरून दर महिन्याला प्रसारित होणारा मन की बात हा कार्यक्रम देशातील जनतेला आवडतोय आणि यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होत असल्याबद्दल आपल्याला आनंद होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. इग्नायटिंग कलेक्टिव्ह गुडनेस या पुस्तकाचा त्यांनी समाज माध्यमांवरच्या त्यांच्या पोस्टमध्ये उल्लेख केला. मन की बात कार्यक्रमातील व्यावहारिक निष्कर्ष या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवल्याचं त्यांनी सांगितलं. मन की बात सामाजिक बदलाचं माध्यम बनलं असल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. धम्मचक्र परिवर्तन दिनाचं औचित्य साधून आज नागपुरातील दीक्षाभूमी इथे धम्मदीक्षा विधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात भिक्खू संघातर्फे शेकडो नागरिकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. सकाळी 9 वाजतापासून धम्मदीक्षा विधी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. हा सोहळा 24 ऑक्टोबरपर्यंत चालेल. भिक्खू संघातर्फे नवीन भंते यांना धम्मदीक्षा देण्यात आली. याशिवाय लहान मुलं असलेल्यांनाही यावेळी श्रामणे धम्मदीक्षा देण्यात आली. या सोहळ्यात देश आणि विदेशातून शेकडो नागरिक सहभागी झाले आहेत. 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त परमपूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने दीक्षाभूमीच्या घुमटाला आकर्षक रोषणाई तसंच लाइटिंग करण्यात आलंय. लाइटिंग केल्यामुळे दीक्षाभूमी परिसर तसंच घुमटाला आकर्षक स्वरूप प्राप्त झालेलं दिसतंय. बाजूलाच असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनला देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फ्रेंच राज्यक्रांतीतून क्रांती प्रतिक्रांती ही संकल्पना घेतली असल्याचं प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागाचे प्राध्यापक उमेश बगाडे यांनी केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय नवी दिल्ली आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने द्विदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. काल विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात चर्चासत्राचं उद्घाटन झालं. यावेळी बगाडे मार्गदर्शन करीत होते. क्रांती ही बदलाची प्रक्रिया आहे तर प्रतिक्रांती ही तिच्या विरुद्ध दिशेने नेण्याची प्रक्रिया आहे. दोघांमध्ये सतत संघर्ष होत असतो, असे बगाडे पुढे म्हणाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. कार्यक्रमाचे आयोजक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास विभागाचे प्रमुख डॉ. प्राध्यापक अविनाश फुलझेले होते. चर्चासत्राचा विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक दृष्टिकोन, क्रांती आणि प्रतिक्रांतीचा सिद्धांत हा होता. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
जालना मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले मनोज जरांगे यांनी आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषद घेऊन आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला वेळ आता संपतोय. राज्य सरकारनं येत्या 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून आपण आमरण उपोषण पुन्हा सुरू करू. या उपोषणादरम्यान पाणी, औषधं काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असेल असं जरांगे यांनी स्पष्ट केलं. आरक्षणासाठी कुणीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन करताना जरांगे यांनी शांततेतील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेच्या 9 मंत्र्यांनी आठवड्यातून 5 दिवस जनता दरबार भरवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यानुसार दादा भुसे आणि उदय सामंत दर सोमवारी, शंभूराजे देसाई आणि संदीपान भुमरे दर मंगळवारी, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत दर बुधवारी, अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील गुरुवारी तर संजय राठोड दर शुक्रवारी जनता दरबाराचं आयोजन करतील. मुख्यमंत्री कार्यालयानं यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. क्रांतिकारी शहीदवीर बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचं वैभव असून त्यांचं हौतात्म्य आणि राष्ट्रसमर्पित कर्तृत्व युवकांसाठी सदैव प्रेरणादायी राहील अशा शब्दात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी शहीद दिनानिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात शेडमाके यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण केली. जिल्हा कारागृहातील पवित्र शहीद स्थळी शहीद दिनाचं औचित्य साधून 21 ऑक्टोबर रोजी आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित आदिवासी बांधव आणि अन्य नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. अहीर म्हणाले की आदिवासी समाज नेहमीच देशभक्तीने प्रेरित राहिल्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती आणि अन्य अज्ञात नरवीरांच्या शौर्याच्या, हौतात्म्याच्या गाथा सुवर्णाक्षरात कोरल्या गेल्या. या कार्यक्रमाला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या मुलींना तालुका मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेता यावं यासाठी आमदार सहसराम कोरोटे यांनी पाठपुरावा करून देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात 3 वसतिगृहांसाठी मंजुरी आणून त्याचं भूमिपूजन केलं. या क्षेत्रातील बीजेपार हे गाव अतिसंवेदनशील भागात असून जवळपास 30 लहान गावं या गावाला जोडली गेली आहेत. बीजेपार गावात वर्ग 1 ते 12वी पर्यंतचं शिक्षण होत असून सोबतच या ठिकाणी आयटीआयचं शिक्षण केंद्र आहे. आदिवासी समाजातील मुलामुलींना याच ठिकाणी राहून 12वी पर्यंतचं शिक्षण घेता यावं, सोबतच मुलींची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी 3 मजली वसतिगृह उभारण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. या अनुषंगाने विद्यापीठामधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती जमा केली जाते. माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करता यावी म्हणून विद्यापीठ संकेतस्थळावर याबाबत लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आलेल्या माजी विद्यार्थी लिंकवर भरून द्यावी असं आवाहन कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी केलं आहे. स्वच्छता ही सेवा असून सफाई कर्मचारी स्वच्छतेचं काम करून देशाची मोठी सेवा करतायत. शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी वावा यांनी दिले. चंद्रपूरच्या नियोजन भवन इथे जिल्हाधिकारी कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल तसंच सफाई कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे 24 ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त सायंकाळी 5 वाजता दसरा मैदान इथे मंडळाच्या सर्व विभागातील तब्बल 2,500 विद्यार्थी विविध खेळांच्या कवायतींचं सादरीकरण करतील. यामध्ये ढाल तलवार, भाला ड्रिल, लेझिम, दांडपट्टा, मल्लखांब, रोप मल्लखांब, योग, जळती जोडी कवायती, एरोबिक्स, जिम्नॅस्टिक, डंबेल्स, बॉक्सिंग, बॉडी बिल्डिंग, दंड बैठका, गोळाफेक, टॉर्चेस मार्चिंग, रशियन ड्रिल, रायफल ड्रिल आदी खेळ कवायतींसह मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथल्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात न्यूझीलंड आणि भारतीय संघादरम्यान सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघानं षटकात सर्व गडी बाद 273 धावा केल्यात आणि भारतीय संघापुढे विजयासाठी 274 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशभरात दुर्गापूजेचा उत्साह. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या दुर्गाष्टमीनिमित्त शुभेच्छा. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी कार्यक्रमांना सुरुवात. दीक्षाभूमी परिसरात आकर्षक रोषणाई.
24 ऑक्टोबरच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांची घोषणा. आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयासाठी भारतापुढे 274 धावांचं उद्दिष्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.